हॅलो. तर आज आम्ही निघालो आहे बड्डेला, शीशाच्या बड्डेला, माझ्या बहिणीच्या मुलीच्या बड्डेला. तर मी रेडी झाल्यानंतर मी माझ्या नक्षूचं आवरलं. आज नक्षू जरा किरकिरच करत होता कारण की त्याची झोप नव्हती झाली. तरीसुद्धा म्हणत तो शांत झाला, त्याचं आवरून झालं, कॅब घातली, मग आम्ही निघालो. मला काय चप्पल काही लवकर भेटतच नव्हती, तिथेच माझा खूप वेळ गेला शोधण्यात. आणि नक्षू जरा शांतच झाला होता, त्याचे डोळे पाहत तो झोपेतच होता आणि तसंच झोपेत आम्ही निघालो होतो. आणि निघालो तो जरा शांतच होता कारण की त्याला अजून झोपायचं होतं, पण आम्हाला निघायला उशीर होत होता, त्याच्यामुळं मग त्याला उठवणंही गरजेचंच होतं कारण की ते सगळे पाहुणे निघाले होते. मी त्याची खूप वाट बघितली उठायची, पण तो का आज नेमकं उशिरा झोपी गेला. मी म्हटलं की माझं आवरून घेतलं, मग त्यांचंही आवरून झालं, जरा घरातलं आवरलं, तरीसुद्धा नक्ष काय उठत नव्हता, त्याला झोपायचंच होतं. फायनली मग मी त्याला थोडंसं उठवलं. छान सकाळी त्याला मी आंघोळ घातली होती, मग नंतर छान गरम पाण्याने कोमट पाण्याने त्याला पुसून वगैरे घेतलं. परत एक थंडीचं वातावरण, परत आंघोळ घातली की सर्दी वगैरे होईल. मग आम्ही निघालो. जरा आम्ही व्हिडिओज फोटोज वगैरे काढत बसलो खाली कारण की जाऊस्तोवर अवतार होऊन जातो, म्हणून आम्ही इथंच व्हिडिओज फोटोज वगैरे काढून घेतले. नंतर काय नक्ष काय कितीही रडला, कितीही काय झालं की बाहेर गेला की तो खेळायला हसायला शांतच बसणार, रडणार नाही. तिथेच मग खूप वेळ आम्ही खाली टाइमपास वगैरे केला, ते गाडी वगैरे आणूस्तवर. मग ते आले, त्याच्यानंतर मग आम्ही निघालो. तर पोहोचलो आम्ही बड्डेला. मग बड्डेमध्ये आम्ही जाऊस्तवर सगळे पाहुणे उस्तवर तिथे पोरींचा डान्स वगैरे सुरूच होता कारण की पाहुणे जरा पावसाचं वातावरण होतं म्हणून जरा लेटच झाला सर्वांना यायला. तोपर्यंत काय सर्वांनी छान डान्स वगैरे केले, ते बघत होतो आम्ही, व्हिडिओज काढले. ॲक्च्युली आम्ही नाचलो, पण आम्ही काही ते क्लिप्स टाकले नाही. आता ते फक्त ह्यांचं डान्सच बघत बसलेलो आम्ही. खूप छान डान्स करत होते सर्वजण. आणि मग बड्डे किंवा सर्व येऊस्तवर बड्डेसाठी थांबले होते ते. मग सर्व पाहुणे वगैरे आल्यानंतर तोपर्यंत हे काय पुरी डान्स करत होते छान, तर तेच एन्जॉय करत होतो. सर्वजण नाचत होतो. तेवढे एवढी क्लिप घेतली, बाकीचे नाही घेतली कारण की खूप मोठा व्हिडिओ बनेल. सर्वांचा डान्स वगैरे नक्ष तर सर बघतच बसला. मग सगळे पाहुणे वगैरे आले, मग आम्ही जरा गप्पा शप्पा मारल्या. मग नंतर बड्डे झाला आणि त्या शीशासाठी आम्ही गिफ्ट नेलं होतं, छानशी डॉल. मग नंतर काय सगळे पाहुणे आले की नक्षची मज्जा, लाडच लाड, सगळ्यांसोबत फोटोज वगैरे काढले. मग आम्ही फोटोज काढले, कपल फोटोज काढले कॅमेरामध्ये, नक्षसोबत फोटो. मग सर्व बहिणी भाचे सगळ्यांसोबत आम्ही फोटोज वगैरे काढत बसलो. खूप मजा आली तिथंही आणि नक्षनी खूप मजा केली. मग काय नंतर तो एवढा किरकिर करायला लागला, थांबतच नव्हता कारण ते साऊंडच्या आवाजाने तो खूप इरिटेट झाला. मग बाहेर नेला थोडा, तो हसत होता. आणि हसण्याचं कारण काय, तिथं लहान पोरी घसरगुंडी खेळत होते. आता घसरगुंडी एक मुलगी पडली आणि तिला बघून नक्ष हसत होता. एकदा झालं, दोनदा झाला, सतत तसंच. मग काय मूडमध्येच आला. मग नंतर मग भाचीने तिला छान तिथं घसरगुंडी वगैरे होती, काय नक्ष खेळत बसला. मग नंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग काय लावलं कार्टून, टी व्ही काय जास्त लावत नाही. लावले की बघा कसा एकटक बघत बसलाय, छानसा बघत बसतो तो टी व्ही. खूप वेळ तो बघत बसलेला. आणि तिथं किरकिर करण्याचं कारण असं होतं की नक्षला ना असं अंगावर घेऊन फिरणं चालणं नाही आवडत. त्याला असं मोकळं खेळायला आवडतं खाली. आणि तो गाडीतसुद्धा 4 व्हीलरमध्ये गेलो होतो तर तो गाडीतसुद्धा इतका किरकिर करत होता की त्याला तो खाली उतरत होता की मला खाली सोडा म्हणून. आणि पण मी खाली कसं सोडणार ना, गाडीमध्ये सगळे डस्ट, माती, चपलीची घाण वगैरे असते. मी त्याला सोडलंच नाही, म्हणजे तो 4 तास असा सांगावरती होता म्हणून तो खूप किरकिर करत होता. मग घरी आल्यावरती मग त्याला थोडंसं शांत करायचं, थोडं खाऊ घातलं, पाजलं. मग तो जरा शांत झाला, जरा टी व्ही लावली. मी टी व्ही फक्त त्याला ना चारायच्या वेळेस लावते कारण की तो खातो टी व्ही बघत. त्याला आम्ही एवढं आणि टी व्ही लावल्यामुळे त्याला जरा नवीन काहीतरी दिसतं खूप, म्हणजे फक्त खाण्यापुरतं 5 मिनिट जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिट. अदरवाईज मी टी व्ही लावतच नाही. लावले की असं एकटक बघतो, मग ॲक्टिव्हिटीज करतच नाही तो. हे सर्वच मुलं अशाला असतात म्हणून डॉक्टर म्हणतात की स्क्रीन टाईम कमीत कमी द्या, नाही तर देऊच नका. पण मी तर कसं पोरं खात नाहीत ना, मग तेवढंच कार्टून दाखवत मग चालते त्याला, खातो. मग तो एकटक बघत बसला आणि जरा रिलॅक्स झाल्यानंतर मग
थोडासा खेळायला लागला. मी बोलत होते तरी त्याचं लक्ष नव्हतं, एवढं टी व्हीमध्ये बघत होता तो, कंटिन्यू बघत होता आपलं तेच गाणं आपलं मी तोता, तिथली उडी उडण्यासकी, डुरी डुरी डमडम. जरा रिलॅक्स झाला मग काय खेळायच्या मूडमध्ये आला तो, मग खेळत बसला. खूप वेळेस खेळला लिटरली 1-2 तास मस्त खाली एकटाच खेळत होता रिमोट सोबत, त्याच्यासोबत खूप कंटाळला होता खाली. जाताना जर पाऊस वगैरे लागल्यामुळे सगळ्या भावना खूप उशीर झाला होता. तोपर्यंत सर्वांनी डान्स केले, म्हणजे आम्ही सुद्धा डान्स केला. नक्षूला थोडं नाचवलं, पण एवढंच की व्हिडिओ काढायला तिथं कोणीच नव्हतं, कारण की सगळे एन्जॉय करण्यामध्येच बिझी होते. आणि नक्षे पप्पाही बाहेरच होते नक्षलाच घेऊन, आणि थोड्या वेळाने आले. मग तेही जरा सगळं मध्ये रमून वगैरे गेले. मग आम्हाला काही क्लिप्स घ्यायलाच जमले नाही जास्त, जेवढे जमले तेवढे ब्लॉगमध्ये टाकले. आणि नक्षचा फेवरेट प्ले हा रिमोट खेळणं. रिमोटसोबत तो तासनतास खेळतो. खूप वेळ खेळतो तो रिमोट. नक्ष डुबुक. काय भेटलं तुला खेळायला? पडशील. नक्ष नक्षू, हे माय स्वीट हार्ट.